दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठा राडा. राहुल गांधींना बोलू न दिल्यानं काँग्रेस खासदारांचा राडा. पीठासीन अधिकाऱ्यांवर भिरकावले कागद. सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावं. राष्ट्रवादीच्या आमदारांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा. सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांसोबत 14 बैठका. अनिल देशमुखांचा दावा. सुप्रिया सुळे, शरद पवारही काही बैठकांना उपस्थित होते. देशमुखांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि कुटुंबाच्या बद्दल केली चर्चा. सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद राहणार. शासन आदेश जारी. लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. सुनेत्रा पवार पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्याचा दौरा करण्याची शक्यता. अजितदादा स्मृती यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार. राज्यसभेतल्या आता सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चर्चा. पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका. एमसीएच्या सदस्य नोंदणीवर कोर्टाचा तीव्र आक्षेप. बेकायदेशीर कामं करता केस मागे घेताय की डिसमिस करू. सुप्रीम कोर्टानं रोहित पवारांना सुनावले खडे बोल. अर्थ खातं भाजपकडे देण्याला राष्ट्रवादीचा विरोध. पुण्याचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच राहणार. माजी आमदार सुनील टिंगरे यांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला. सोलापुरात भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन. इंद्रजीत पवार आणि बळीराम साठे यांच्यात प्रतिष्ठेची लढत. अजित पवारांच्या संकल्पनेतनं सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची मागणी. जेव्हा राजकीय अपघात होतात त्यावेळेला प्रत्येक वेळी नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतोच. मात्र चौकशी अहवाल समोर येईल तेव्हा सर्व समोर येईल. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचंच नाव मिळालं पाहिजे. दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी आम्ही भाग पाडू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. मेक इन इंडिया महत्वाकांक्षेवर मोठा सकारात्मक परिणाम होईल. करारामुळे दोन्ही देशांना मोठा फायदाच होईल. भारत अमेरिकेदरम्यान व्यापार करारासंदर्भात खासदार मिलिंद देवरा यांचं वक्तव्य. 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार. मंत्री चंद्रकांत पाटलांना विश्वास. भाजप हा क्रमांक 1चा पक्ष असेल. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातल्या दोषारोपपत्रामध्ये केवळ शीतल तेजवानीचाच आरोपी म्हणून उल्लेख. पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचा उल्लेख नाही. पार्थ पवारांवर कारवाई झाली नाही तर कोर्टात जाईल. अंजली दमानी यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजपचा एका खास संस्थेकडनं सर्वे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इच्छुकांसोबत चर्चा करणार. 5 किंवा 6 फेब्रुवारीपर्यंत नाव अंतिम होण्याची शक्यता. गडचिरोलीतल्या एका नगरसेवकाचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा. नगरसेवक राहुल सतवानींनी खोटी वंशावळ सादर करून दिशाभूल केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडनं पुराव्यांसह तक्रार. अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास करणार. सीआयडीनं अपघात घटनास्थळावर दिलेल्या भेटीचं फुटेज केवळ लोकशाही मराठीवर. पक्षाचा आदेश म्हणून मी धाराशिवमध्ये मुलाला उमेदवारी दिली नाही. बसवराज पाटील यांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलिनीकरण होणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच राहणार. खात्रीलायक सूत्रांची माहिती. नाशकात राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सीमा ठाकरेंची निवड. हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत झाली गटनोंदणी. अजित पवारांनी मला गटनेते पदाचा शब्द दिलेला होता. हेमलता पाटील यांचा दावा. राऊतांना रात्री स्वप्न पडतं उद्या काय बोलावं. राऊत जाणीवपूर्वक शंका निर्माण करतायत. मंत्री प्रताप सरनाईकांचा राऊतांवर हल्लाबोल.
मुंबईच्या प्रचारात मालकमंत्री आला होता. गणेश नाईकांची शंभूराज देसाईंवर टीका. मी परवानगी देतो, माझा टांगापलटी करून दाखवाच. गणेश नाईकांचं शंभूराज देसाईंना थेट आव्हान. सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांमध्ये निधीवर्ण जुंपली. मीही मंत्री असून सोलापूरला निधी दिला म्हणू शकतो. जयकुमार गोरेंच्या टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी. अपघातातील 6वा व्यक्ती नेमका कोण होतं? विनायक राऊतांकडनं अजित पवारांच्या मृत्यूची चौकशीची मागणी. मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती. तर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाचा मुद्दा आमच्या समोर सध्या तरी नाही, पटेल यांनी केलं स्पष्ट. वसई विरारच्या महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीच्या अजीव यशवंत पाटील यांची निवड. यावेळी वसईच्या विकासाला प्राधान्य देऊन जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ करणार अजीव पाटलांचा विश्वास. पुण्यामध्ये भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर या नाराज. महापौर पदासाठी संधी न मिळाल्यानं नाराज. गेले काही वर्ष तापकीर या महापौर पदाच्या होत्या दावेदार. पुणे महापालिकेच्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचीही उडी. दोन्ही पक्षांकडनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल. पुण्यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट. राष्ट्रवादी सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार. महापौर पदासाठी शीतल सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरड अर्ज भरणार. पुण्यामध्ये उपमहापौर पदावरनं आरपीआयमध्ये नाराजी. परशुराम वाडेकर यांना संधी दिल्यानं आरपीआयमधले पदाधिकारी नाराज. कल्याण डोंबिवलीला 6 वर्षांनी मिळाले महापौर आणि उपमहापौर. महापौरपदी ॲडव्होकेट हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची नियुक्ती. मीरा भाईंदरमधलं मराठी एकीकरण समितीचं आंदोलन राजकीय प्रेरित आंदोलनाला जास्त महत्त्व देण्याचं कारणच नाही, आमदार नरेंद्र मेहतांची टीका. मुंबईमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या निवडीच्या हालचालींना सुरुवात. 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार. राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती. मुंबई महानगरपालिकेतल्या महापौर दालनाच्या रंगरंगोटीचं काम सध्या सुरू. लवकरच मुंबईचा महापौर याच दालनात विराजमान होणार. महापौर निवडीआधी दालनाची तयारी सुरू. मीरा भाईंदर महापौरपदी डिंपल मेहता विराजमान. मतदान प्रक्रियेमध्ये डिंपल मेहतांना मिळाली 79 मतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये अस्थि दर्शन. चंद्रभागा नदीमध्ये अस्थींचं विधिवत विसर्जन. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते उपस्थित. वाशिममध्ये अजित पवारांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी ठेवलं गेलं. त्यानंतर अस्थि कलशाचं दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण. काटेपूर्णा नदीच्या तीरावर अस्थींचं करण्यात आलं विसर्जन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी पार पाडले. आता कुठलाही विधी होणार नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी केलं स्पष्ट. अमरावतीमध्ये अजित पवार यांच्या अस्थींचं गुरुकुंज आश्रमातल्या कुंडात विसर्जन. नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर आश्रमात विधिवत पूजा आणि प्रार्थना करत अस्थींचं केलं विसर्जन. अजित पवारांचा अस्थिकलश जळगावमध्ये दाखल. पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशाचं घेतलं दर्शन. सायंकाळी अमळनेरमधल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणामध्ये अस्थिकलशाचं केलं जाणार विसर्जन. अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं सांस्कृतिक महोत्सव संपन्न. सोहळ्याचं बक्षीस वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न. महाबळेश्वरमधल्या आंबेनळी घाटात रानगव्याचा गेला तोल. रानगवा तोल जाऊन थेट दरीत कोसळला. रानगवा झाला जखमी. सिल्लोडमध्ये तारादेवी यात्रा
तारादेवी यात्रेची रथोत्सवानं सांगता. यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी. यवतमाळच्या ग्रामीण भागामध्ये राबवला ऑपरेशन प्रस्थान उपक्रमात 60% विद्यार्थिनींनी घेतला सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव इथं मतदान करण्याचा अधिकार द्यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू, गावकऱ्यांचा इशारा. मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये बांगड्या विकणारी वृद्ध महिला व्हायरल. 89 वर्षांच्या या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झालाय व्हायरल. केंद्र सरकार ब्रोकोलीसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार. केंद्रीय कृषी आयुक्त डॉक्टर पी.के. सिंग यांनी मुंबईत घेतलेल्या ब्रोकोली कन्झम्पशन परिषद 2026 मध्ये केली घोषणा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दीच्या निमित्तानं देशभरामध्ये संवाद कार्यक्रम. बंगळुरू, दिल्ली आणि कोलकातामध्ये संवाद कार्यक्रम संपन्न. 7 ते 8 फेब्रुवारीला मुंबईत शेवटच्या टप्प्यात होणार कार्यक्रम. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग. पालघरच्या आंबेसरी इथल्या 454 मीटरचा बोगदा ब्रेक थ्रू पूर्णत्वाला येणार. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कर्मचारी उत्सुक. जालन्यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई होणार. बस स्थानक प्रमुखांनी घेतलाय आक्रमक पवित्रा. अमेरिकेनं टॅरिफ कमी करताच उलथापालथ. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी. 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,48,000 तर चांदीचा दर प्रति किलो 2.5 लाखांच्या पार. नाशिक जिल्हा कोर्टामध्ये वकील आणि न्यायाधीश आमने सामने. न्यायाधीशांच्या कथित मनमानी कार्यपद्धती विरोधात वकिलांकडून काम बंद आंदोलन. शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी. निफ्टी 700 अंकांनी वधारला. सेन्सेक्स 2,500 अंकांनी वधारला. डॉलर ₹1.10 स्वस्त. अकोल्यामध्ये सोपीनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये निखारांवरनं चालण्याची परंपरा. साकडं पूर्ण करण्यासाठी मळसूर गावात देवाचं लग्न. या उत्सवानिमित्तानं भाविकांकडून दिली जाते अशा प्रकारची अग्निपरीक्षा. गडचिरोलीत रस्त्याचं काम 42% कमी दरानं मिळवल्यानं कामाच्या दर्जावर आक्षेप. काँग्रेस नगरसेवकांनी रस्त्याचं कामच बंद पाडलं. हिंगोलीमधल्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं उपोषण. जमिनीच्या मालकी हक्क भूखंड नोंदणीच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून धरणे आंदोलन. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान आणि सीटीईटी एकाच दिवशी. प्रशासनाची तारेवरची कसरत. ऐनवेळी इतर विभागातील कर्मचारी नियुक्त करत त्यांना तातडीनं प्रशिक्षण द्यावं लागणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कपात थांबवण्याची मागणी. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून खंडपीठामध्ये याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरमधल्या शालार्थ घोटाळा प्रकरणात अनियमित नियुक्त्या देणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 डीपी रस्त्यांवरील अतिक्रमणं महापौर उपमहापौर निवडणुकीपूर्वी हटवण्याचा निर्णय. अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केल्यास नगरसेवक अपात्र ठरणार. सांगलीमध्ये चिंचली मायक्का देवीच्या यात्रेला सुरुवात. लाखो भाविक यात्रेसाठी दाखल. वाशिममध्ये दारूबंदीबाबत मतदान. गावातल्या महिला आणि ग्रामस्थांच्या ठोस मागणीवरनं मतदान घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 9 फेब्रुवारीला सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार मतदान. पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेत 1,201 पुरुष लाभार्थी. 2.25 लाख महिलांची पुन्हा पडताळणी होणार. पुण्यामध्ये कमांड हॉस्पिटलची जबाबदारी मेजर जनरल सनील मोहन यांच्याकडे. जनरल सनील मोहन यांनी स्वीकारला कार्यभार. यवतमाळमध्ये राजर्षी शाहू महाराज योजनेत ग्रामीण कलाकारांची पंचायत समितीत मुलाखत. योजनेअंतर्गत दरमहा 5,000 रुपयांचं मानधन मिळणार. यवतमाळमध्ये कुपोषित बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर. 250 बालकांना प्रोटीन पावडर आणि पोषक वस्तूंचं वाटप. छत्रपती संभाजीनगरमध्ये घनकचरा संकलनासाठी 380 विशेष डिझाईनच्या घंटागाड्या.
लवकरच सेवेत येणार. घनकचरा संकलनासाठी वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉन कंपनीला निविदा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर. 10 मार्चला रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार वितरित होणार. सन्मान चिन्ह आणि 21,000 रुपये रोख दिले जाणार. अंधेरी पश्चिमेतल्या लोखंडवाला परिसरात मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मोठा गोंधळ. 2023 पासून एका अंतर्गत रस्त्यावर जड गर्डर, सुमारे 350 मीटरचा रस्ता आणि 2 लेन या गर्डरमुळे बंद. सोलापूरमध्ये निवडणुकीचं साहित्य केंद्रावर नेण्यासाठी 351 बसगाड्यांची सुविधा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 2758 केंद्रांवर मतदान पार पडणार. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनला निधीची टंचाई. प्रशासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आतापर्यंत 700 प्रस्ताव. 12वीच्या परीक्षेपूर्वी प्रशासकीय घोळ कायम. नागपुरात विद्यार्थ्यांचं 12 किलोमीटर अंतरावर परीक्षा केंद्र. शांतीनगर परिसरातल्या 96 विद्यार्थ्यांना अगदी लांबचं परीक्षा केंद्र मिळालं. यवतमाळच्या परसोडीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संचलित आनंदी मुलांची बचत बँक उपक्रम. बालवयातच बचत बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्यांचा अनुभव. 10वीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवले जाणार. पारदर्शकता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय. शिक्षण विभागाकडून 13 सदस्यीय विशेष समिती स्थापन. जेईईच्या सत्र 2 साठी नोंद प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना 25 फेब्रुवारीला 9 पर्यंत अर्ज करता येणार. 2 ते 9 एप्रिल दरम्यान परीक्षा होण्याची शक्यता. विद्यापीठांच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जारी. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा. निवडणुका आणि अजितदादांच्या निधनानंतरच्या शासकीय दुखवट्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित लोहर डोंगरी खाणी विरोधात ऑनलाईन जनआंदोलन तीव्र. ऑनलाईन मोहिमेला 10,000 स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून पाठिंबा. अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डीलवर स्वाक्षरी. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप. अमेरिकेनं भारतावर लादलेला टॅरिफ काही टक्क्यांनी हटवला. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मानले आभार. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय. अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ काही टक्क्यांनी कमी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं ट्विट. व्हॉट्सॲप वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार. व्हॉट्सॲप लवकरच पेड सबस्क्रिप्शन योजना सुरू करण्याच्या विचारात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.